तर पाईप थोडा तिरपा झालेला आहे कारण तिथे जागा नव्हती व्यवस्थित। तर आता मिस्टर काहीतरी असं जुगाड करून मला तो हॅलो हाय नमस्कार, जय भवानी, श्री स्वामी समर्थ, वेलकम टू नैना नागपूर ब्लॉग। तर बघा इथे सकाळी सकाळी माझं चालू आहे मिक्सरवरती एक्सपेरिमेंट। तर युविकाला पाहिजे होतं बनाना शेक बनवून, तर मिक्सर आल्यामुळे युविकाला असं वाटत होतं की मम्मी त्यात काय बनवून देते आणि कधी बनवून देते, तिची उत्सुकता वाढलेली होती आणि मला सुद्धा काहीतरी बनवून बघायचंच होतं त्याच्यामध्ये। तर फुल्ली ॲटोमॅटिक आहे मिक्सर, तर खरंच ॲटोमॅटिक आहे का ते सुद्धा मला बघायचं होतं। तर इथे बघा मी युविकासाठी बनवून देत आहे बनाना शेक। तर एकच केळ टाकलेला आहे मी आणि त्यात टाकलेला आहे दूध। तर बघते आता बनवून की कशा प्रकारे हे मिक्सर काम करते आणि कसं यूज होतो याचा आणि कशा प्रकारे हे बारीक होते, तर बघूया आता। तर बघा इथे मी मिक्सर लावलेला आहे आता आणि मी त्या तीनदा चेक करत होती की बटन बोर्डवरून बंद आहे की नाही, कारण हे मिक्सर ॲटोमॅटिक आहे आणि याला पॉट लावल्याबरोबर ते चालू होते। त्यामुळे म्हटलं की जर झालं आणि बटन जर चालू राहिली बोर्डावरून आणि चालू झालं तर काही व्हायला नको, म्हणून मी व्यवस्थित चेक करत होती, पहिल्यांदाच यूज करत होती, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित सर्व पाहूनच करत होती। तर बघा अशा प्रकारे इथे मी 35 सेकंडवरती मिक्सर चालू केली। तर या मिक्सरमध्ये 3 ऑप्शन आहे, 35 सेकंडसाठी, 45 सेकंड आणि 65 सेकंड। तर आपल्याला जे काही बारीक करायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला ते बटन्स चालू करून भरपूर चांगला असा फायदा मला या मिक्सरचा वाटला, कारण आपण कोणतेही काम करत राहू आणि ते चालू करून ठेवलं नंतर तो स्वतः आपल्याला आवाज देतो की आता तुमचं रेसिपी किंवा तुम्ही जे काही बारीक करायला ठेवलेलं आहे ते झालेलं आहे, अशा प्रकारे तो आपला अलार्म देतो। तर बघा इथे झालेली आहे बनाना शेकची रेसिपी रेडी आणि युविकाला मी दिलेली सुद्धा आहे। तरी इथे युविका पीत आहे आणि मी तिला विचारत होती की कशी झालेली आहे। तर बघा तर अशा प्रकारे या मिक्सरचा यूज आहे। मला तर भरपूर आवडलं हे मिक्सर, कुठलेही कामं करत राहिलीत आणि आपण चालू करून ठेवलं आणि तसं याच्यात 2-3 ऑप्शन दिलेले आहेत, जसं आपल्याला पाहिजे, कधी धने बारीक करायचे, काही बारीक करायचे, तर त्याच्यानुसार आपण यात बारीक करू शकतो। आणि बघा इथे आता युविकाला बनाना शेक दिल्यानंतर मी इथे थोडं क्लीन करत आहे। तर इथे भरपूर अशी डस्ट बसलेली होती, तसं तर वर्षावर 1-2 दिवसाआड मी इथलं पुसतच असते, कधी कधी तर दररोजसुद्धा होतं, कंटिन्यू नाही कधी वेळ मिळाला तर 2 दिवसाआड पुसण्यात येतं। तर बघा इथे तरीसुद्धा भरपूर अशी धूळ बसते, कारण कसं आहे वरचं घर आहे त्याच्यामुळे आणखीन जास्त डस्ट वगैरे येतं। तर इथचं थोडंफार मी असं व्यवस्थित डबे वगैरे उचलून क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर थोडंफार गॅसवट्यावर सुद्धा मी म्हटलं की डस्ट आली असेल तर ते सुद्धा क्लीन करून घेत आहे। आणि त्यानंतर इथे मी करत आहे आता पडद्याला शिलाई मारत आहे। तर सकाळी सकाळी बसलेली आहे मशीनवरती शिलाई मारण्यासाठी, कारण कसं आहे मंदिराचे पडदे भरपूर दिवसापासून आणलेले होते आणि वरचा मोठा पडदा बघितलेलाच आहे तुम्ही मंदिराचा, तर मी तो लावलेला होता आणि त्याला खालून कट केलेलं होतं, तर तिथे सुद्धा मी शिलाई मारलेली नव्हती, तसाच लावलेला होता सध्यापुरता। आणि इथे आता मी काढलेला आहे, नाही म्हटलं रोज 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 करायचं म्हणून होतच नाही आहे, तर म्हटलं चला आज करूयाच। तर अगोदर कामं ठेवली सर्व, हातातली आंघोळ वगैरे राहू दिली करायची आणि अगोदरच बघा इथे मी शिलाई मारायला घेतलेले आहे। तर तुम्हाला कशाचे आवाज येत असतील किंवा माझ्या आवाजामध्ये काही कमी जास्त असं काही वाटत असेल तर प्लीज समजून घ्या थोडं, कारण कसं आहे थोडं डिस्टर्ब होत होतं, त्याच्यामुळे मला कंटिन्यू होत नव्हतं। तर कधी गाड्यांचे आवाज तर 3दा मला व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा बंद करावं लागत होतं, मध्ये मध्ये भरपूर असं डिस्टर्ब होत होतं। तर बघा इथे आता पडदे मारून घेत आहे मी। तर हा पडदा मी कट करून घेतलेला होता मधातनं, तर त्याला सुद्धा अशा प्रकारे इथे मारून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कसं ते बकरम कडक होतं, तर मी म्हटलं सुई वगैरे तुटून जाणार, तर त्याच्यामुळे इथे अगोदर बकरम मी थोडंसं कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग शिलाई मारलेली आहे। हॅलो हाय नमस्कार, वेलकम टू नैना नागपूर ब्लॉग। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। जय भवानी, मी सुद्धा मजेत आहे। आताच तुम्ही बघितलेलं आहे मी मंदिराच्या पडद्यांना शिलाई वगैरे मारलेली आहे। तर मिस्टरांनी ते पडदे वगैरे आता लावून दिलेले आहे मंदिराला, की मंदिराचा लुक कसा चेंज झालेला आहे पडदे लावल्यामुळे, आणि माझे कामं आटोपलेले आहेत, कपडे पूजा वगैरे सर्व झालेलं आहे। आणि श्री स्वामी समर्थ, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेतच असणार। फक्त राहिलेलं आहे जेवण, तर आता मी जेवण सुद्धा करून घेणार आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला दाखवते मंदिराचा लुक आणि
तर व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघा इथे मंदिराच्या खालच्या बाजूला मी अशा प्रकारे छोटासा पडदा लावलेला आहे, कारण इथे मी सर्व देवांचं साहित्य ठेवलेलं आहे। देवाचे वस्त्र, धूप, दीप जे काही आपल्याला पूजेपाठीसाठी लागतं सर्व साहित्य इथे ठेवलेलं आहे। तर बघा इथे मंदिराच्या खालच्या बाजूला मी एक छोटा पडदा लावलेला आहे, कारण मी इथे सर्व देवाचं साहित्य वगैरे ठेवलं। आणि त्यानंतर बघा इथे तर पूजा वगैरे माझी झालेली आहे आताच। तर अशा प्रकारे पडदे लावल्यामुळे लुक आलेला आहे आणि हा एकच सिंगल पडदा होता आणि मी त्याला मधातनं कट करून अशा प्रकारे शिलाई करून त्याला दोन्ही साईडनी केलेला आहे, त्यामुळे खूप छान दिसते। कसं मंदिराच्या दोन्ही बाजूनी खूप सुंदर दिसत आहे। तो एकाच बाजूनी होता तर छान नव्हतं दिसत, तर मी त्याला मधातून त्या पडद्याला कट केलेला आहे आणि अशा प्रकारे छान असा लुक त्या पडद्यांनी आलेला आहे। आणि तो पाईप थोडा आणखी व्यवस्थित करायचा आहे, तर आता बघू मिस्टर कधी व्यवस्थित करून देते, कारण तो थोडा तर पाईप थोडा तिरपा झालेला आहे, कारण तिथे जागा नव्हती व्यवस्थित। तर आता मिस्टर काहीतरी असं जुगाड करून मला तो सुद्धा व्यवस्थित करून देणार आहे। तर आता कधी वेळ मिळतो त्यांना आणि कधी करून देतात तर माहीत नाही, तरी सुद्धा बघा इथे खूप सुंदर असा लुक आलेला आहे मंदिराला। त्यांमध्ये अशा बँगल्स घातलेल्या आहे, कारण तो इकडे तिकडे जाऊ नये त्याच्यामुळे, आणि छान असा लुक यावा यासाठी मी इथे बँगल्स वगैरे लावलेले आहे छान, आणि खूप सुंदर दिसत आहे पडद्यांमुळे मंदिर आणखीच सुंदर दिसत आहे। तर आज मंगळवार होता आणि मला पूजा वगैरे करायला भरपूर असा वेळ लागलेला आहे आणि आज मी काही व्हिडिओ वगैरे पूजेचा शेअर केलेला नाही आहे तुमच्याशी। तर या अगोदर मी मंगळवारच्या पूजेचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत नसेल बघितला तर प्लीज जाऊन नक्कीच बघा। तर बघा अशा प्रकारे झालेला आहे सर्व पूजा, रांगोळी वगैरे सर्वच झालेला आहे। तर बघा इथे मी आता जेवायला घेतलेला आहे आणि तर बघा इथे मी आता जेवायला तर बघा इथे आता मी जेवायला घेतलेला आहे आणि आज मी बनवलेली आहे भेंडीची भाजी। तर बघा इथे आता मी जेवायला घेतलेला आहे आणि आज मी बनवलेली आहे भेंडीची भाजी आणि त्यासोबत थोडं लोणचं घेतलेलं आहे आणि घेतलेली आहे पोळी। चला तर मी आता अगोदर जेवण करून घेते, भूक लागलेली आहे आणि विकाचं जेवण झालेलं होतं, पण ती म्हणत आहे की मम्मी तुझ्यासोबत आणखी थोडं जेवायचं आहे, मग तिला सुद्धा जेवायला देते आणि मी सुद्धा जेवण करते। आणि या तुम्ही सर्व पण जेवण। तर युविकाला जास्त काही जेवायचं नाही आहे, पण ती टाइमपास करण्यासाठी आलेली आहे इथे, कारण तिचं जेवण अगोदरच झालेलं आहे। तिला मी झोपायला लावलं, कूलर लावून दिला, त्यामुळे ती टाइमपास करायला आलेली आहे इथे। चला तर आता माझ्यासोबत थोडा वेळ बसू देते, जेवते तेवढं जेवण करू देते आणि त्याच्यानंतर मग मी तिला झोपवून देते। चला तर आता मी अगोदर जेवण करून घेते आणि भेटते मग त्यानंतर तुम्हाला। तर थोडा कूलरचा आवाज येत होता त्यासाठी सॉरी। तर माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला की नाही तर माहिती नाही, कारण कूलर चालू होता घरात। आणि इथे बघा युविका मला करत होती मदत। तर मी जेवण करायला बसलेली होती तर युविका मला पोळी आणून देत होती, तर कधी पाणी आणून देत होती, तर अशा प्रकारे छोटी मोठी मदत युविका करत होती। तर अशी थोडीफार मुलांना शरीराची त्यांच्या हालचाल करू द्यायला हवी आणि तिला छान वाटत होतं करायला, तर ती आणून देत होती। बघा तर आता इथे मला पाणी सुद्धा आणून देत आहे ती म्हणत होती मम्मी तू बस जेवण कर, मी तुला आणून देते। तिला सुद्धा खूप मजा येत होती। तर आता मी भेटत आहे डायरेक्टली सायंकाळी। तर आता इथे स्वयंपाकाची वेळ झालेली होती आणि मी इथे करत आहे स्वयंपाकाची तयारी। तर काय रेसिपी बनवणार आहे नक्कीच तुमच्याशी समोर मी शेअर करणारच आहे। तर बघा इथे मी अगोदर लसूण वगैरे सोलून घेतलेला आहे, कारण अद्रक लसूणची पेस्ट वगैरे माझ्या घरी संपलेली होती। आणि त्यानंतर मी इथे करत आहे कांदे चॉप। तर भरपूर असे कांदे दिसत आहे तुम्हाला, कारण मी जे रेसिपी बनवणार आहे त्याला मला व्यवस्थित असे चॉप केलेले कांदे लागणार आहे आणि भरपूर लागणार आहे, त्यामुळे बघा इथे मी छान फाईन असे व्यवस्थित बारीक कांदे चॉप करून घेतलेले आहे। आणि त्यानंतर मग आता इथे करते मी समोरची रेसिपीची तयारी। तर काय काय लागणार आहे साहित्य ते सुद्धा तुम्हाला अगोदर दाखवून देते मी। तर इथे बघा मी घेतलेलं आहे खोबरं। तर खोबरं बारीक केलेलं नव्हतं, त्यामुळे मी असं जे घरी खोबरं होतं त्याला कट करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर घेतलेले आहेत सर्व गरम मसाल्याचे साहित्य। तर मोठी विलायची, त्यानंतर दगडी फूल घेतलेला आहे, काळे मिरे घेतलेले आहे, थोडंच घेतलेलं आहे सर्व। इकडे खाकच दिसते आहे, त्यानंतर आहे धनी, जिरं आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि खोबऱ्याचा किस होता माझ्याकडे, पण मुलांनी खाऊन घेतलेला होता तर तो नव्हता, त्याच्यामुळे मी असं खोबरं कट करून घेतलेलं आहे। आणि इकडे टमाटर सुद्धा चॉप करून घेतलेला आहे आणि कांदा बघू शकता तुम्ही मी किती बारीक असा चॉप करून घेतलेला आहे आणि घेतलेला आहे 2 तेजपत्ते। तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया।
आणि मी इकडे कांदे वगैरे चॉप करतपर्यंत भातसुद्धा ठेवलेला होता, तर भात हा होत आलेलाच आहे. आणि इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, कारण आपल्याला सर्वात अगोदर ही सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर खोबरं भाजायला वेळ लागतो थोडासा, त्यामुळे सर्वात अगोदर मी थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग बाकीचे सर्व साहित्य टाकून ते सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. तर बघा आता इथे खोबरं झालेलं आहे आणि त्यानंतर मी बाकीचं साहित्य टाकलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर यामध्ये मी तीळ सांगायची आणि टाकायची मीच विसरलेली होती, तर नंतर मी यामध्ये तीळसुद्धा ॲड केलेली आहे थोडीशी. आणि बघा इथे गॅस थोडा वेळ भाजून घेतलं आणि त्यानंतर मी गॅस बंद करून थोडा वेळ तसंच तव्यावरती राहू दिलं, कारण कसं आहे तीळ वगैरे चटकते थोडीशी आणि उडते इकडे तिकडे, त्यामुळे मी गरम तव्यावर तशीच राहू दिली. आणि मग ते सगळं आता इथे प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलेलं आहे. तर इथे बघा पॉटमध्ये मी सर्वात अगोदर अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडासा कढीपत्तासुद्धा टाकलेला होता. तर मला भाजीला जेवढी लागणार आहे त्यापेक्षा थोडी जास्त अशी बनलेली होती अद्रक लसूणची पेस्ट, कारण वेळेवरती एवढं सगळं मी नव्हतं सोलून घेतलेलं लसूण. जेवढं गरज होती मला, जेवढी आवश्यकता होती तेवढंच मी सोललेलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही पार्थ आलेला आहे पनीर घेऊन. तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी. तर पनीरची भाजी साधी नाही, तर मी बनवणार आहे कोल्हापुरी पनीरची भाजी. तर चला आता तुम्ही रेसिपी संपूर्ण नक्कीच बघा. आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे मसाले वगैरे सर्व थंड झालेले आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आता मी इथे सर्व बारीक करून घेत आहे. आणि मी पनीर थोडं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण कसं आहे बाहेरून आणलेलं पनीर आणि ते थोडं फ्रीजमध्ये कसं थंड याच्यात वगैरे असते, तर म्हटलं थोडंसं पाण्यात ठेवते आणि नंतर त्याला चॉप करून घेते. तर बघा इथं माझं बारीक करून झालेला आहे मसाला वगैरे. आणि तो मसाला आपल्याला ड्रायच बारीक करायचा आहे, त्याला पाणी वगैरे नाही घालायचं आहे, सुकाच तो बारीक करून घ्यायचा होता. आणि इथे बघा आता तेल गरम झालेलं आहे आणि मी टाकलेलं आहे सर्वात अगोदर तेजपत्र आणि कांदे टाकलेले आहे बारीक चॉप केलेले. तर इकडे पाणीसुद्धा भाजीसाठी गरम करायला मी ठेवलेलं आहे. तर बघा इथे अशा प्रकारे आपल्याला हे कांदे व्यवस्थित असे लाल रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी टाकलेलं आहे टमाटर. तर टमाटर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि टमाटर शिजण्यासाठी मी इथे टाकलेलं आहे मीठ. तर तुम्हाला आता टमाटर ते तसं दिसत आहे, पण आपल्याला पूर्ण व्यवस्थित ते टमाटर शिजवून घ्यायचं आहे. टमाटर असं दिसायला नको, या पद्धतीने ते शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी थोडंफार शिजल्यानंतर टमाटर व्यवस्थित असं प्रेस करून घेत आहे चमच्याने, जेणेकरून ते छान असं व्यवस्थित एकजीव होऊन जाईल. तर इथे आता मी टाकलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता इथे व्यवस्थित सर्व शिजलेलं आहे टमाटर वगैरे. तर इथे बघा हा अशा प्रकारे पावडर मसाला मी रेडी करून घेतलेला होता, तर तो सुद्धा टाकलेला आहे. आणि खूप सुंदर असा घरात सुगंध त्या मसाल्याचा दरवळत होता. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा हा मसाला. तुम्ही इतर सुद्धा भाज्यांना तो घालू शकता. तर बघा इथे आता मी टाकत आहे तिखट टाकलेलं आहे, त्यानंतर हळद टाकलेली आहे. तर हे सर्व तुम्हाला चवीनुसार टाकायचं आहे. आणि थोडासा टाकलेला आहे गरम मसाला. तर हे सर्व अगोदर मिक्स करून घेते मी. तर आपल्याला हा मसाला सुद्धा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. कसं आहे त्याचं तेल व्यवस्थित असं सुटलं पाहिजे, व्यवस्थित मसाला झाला पाहिजे. बघा मसाल्याला थोडंसं तेल आलेलं आहे. त्यानंतर मी याच्यात आणखी पाणी टाकून थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि आणखी व्यवस्थित थोडंसं त्याला आणखी शिजू देणार आहे. तर बघा इथे आता आणि खूप सुंदर असा कलर त्या मसाल्यामुळे आलेला आहे. तर मी झाकण ठेवून थोडा वेळ तो मसाला शिजू दिलेला आहे. तर व्यवस्थित असा मसाला शिजलेला आहे आता आपल्या. तर कसा आहे मसाला व्यवस्थित शिजला आणि पनीरची भाजी ही झटकनच होते, तर पटापट होऊन रेडी होतात पनीरची भाजी. तर इथे बघा आता पनीर मी अशा प्रकारे कट केलेलं आहे आणि ते सुद्धा यात टाकलेलं आहे. तुम्ही नंतर पाणी वगैरे टाकल्यानंतर सुद्धा पनीर टाकू शकता, पण मी म्हटलं की चला आपण मसाल्यातच पनीर टाकूया. आणि याला जास्त असं फिरवायचं नाही आहे, थोडं खालीवर करायचं आहे, कारण ते पनीर आहे त्यामुळे. आणि बघा इथे अशा प्रकारे गरम पाणी सोडलेलं आहे मी. तर जास्त असं गरम पाणी म्हणजे आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार पाणी सोडायचं. तुम्हाला ग्रेव्ही कशा प्रकारची हवी आहे, तुम्हाला जर जास्त पातळ नको तर तुम्ही थोडंच पाणी सोडा, पण माझ्या इथे थोडं ग्रेव्ही जास्त लागते त्यामुळे थोडं आणखी मी पाणी यात ॲड करणार आहे. तर बघा तुम्ही इथे कसं थोडी थिक आहे ग्रेव्ही आणि थोडी कसं त्याला पण थोडंसं बॉईल म्हणजे एक उकळीत सुद्धा येऊ देणार आहे. तर त्यामुळे आणखी थोडं पाणी मी यात ॲड करत आहे. आणि त्यानंतर थोडं उकळी आली आणि थोडी
भाजीला उकळी वगैरे आल्यानंतर यात बघा आता इथे मी टाकत आहे कस्तुरी मेथी। तर कस्तुरी मेथी टाकल्याने पण सुद्धा खूप छान टेस्ट येते। तर इथे कस्तुरी मेथी व्यवस्थित क्रश करून मी इथे टाकत आहे आणि त्यानंतर बघा इथे टाकत आहे पनीर। तर पनीर अशा प्रकारे ग्रेट करून मी इथे टाकत आहे। तुम्ही हाताने सुद्धा त्याला मॅश करून टाकू शकता। तर अशा प्रकारे 2-3 पनीरचे पीस मी हे करून टाकलेले आहे, ग्रेट केलेले आहे इथे, कारण त्यामुळे सुद्धा ग्रेव्ही छान थिक येते आणि छान अशी टेस्ट येते। तर भाजी बनवून झालेली आहे रेडी आणि त्यामध्ये आता मी टाकलेला आहे वरून गार्निशिंगसाठी सांबार। तर सांबार इथे टाकलेला आहे। तर आपली कोल्हापुरी पनीर रेसिपी झालेली आहे रेडी। तर चला तर मग आता इथे प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कोल्हापुरी पनीरची रेसिपी? तर नक्कीच कमेंट करून सांगा। आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि तो मसाला तर नक्की ट्राय करा तुम्ही। चला तर मग भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी असाच करत राहा।